ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 29. मागील भागात श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना, माझ्या ठाई मन ठेवणारा हो, माझी भक्ती कर, माझेच भजन कर आणि नमस्कारही मलाच कर, म्हणजे तू मला येऊन मिळशील. तू मला प्रिय आहेस म्हणून मी तुला हे प्रतिज्ञापूर्वक सत्य सांगत आहे. ओवी क्रमांक 1401. वाचुणी सागराच्या पोटी वडवानळू शरण आला किरीटी, जाळून ठाके तया गोठी वाळुणी देपा. मजही शरण रिघिजे आणि जीवेत्वेची असिजे, धीग बोली यान लजे प्रज्ञा केवी. आगा प्राकृताही राया आंगी पडे जे धनंजया, ते दासीरूही की तया समान होय. मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको वोखटे काने लावू. म्हणोनी मी होणी माते, सेवणे आहे आईते, ते करी होता येते ज्ञाने येणे. अर्जुना, समुद्राच्या पोटात वडवानळ बसून जसा शरण येतो तसे शरण येणे नको, कारण वडवानळ पोटात दाह रूपानेच द्वैत होऊनच राहिला आहे. मला शरण येतो म्हणतो आणि जीवाभावाने वेगळा राहतो, असे विसंगत बोलण्याला त्याची बुद्धी कशी लाजत नाही. म्हणून अशा बोलण्याचा धिक्कार असो. अरे, पृथ्वीवरील एखाद्या राजाने एखाद्या दासीचा स्वीकार केला तरी त्याच्या बरोबरीला म्हणजे राणीपदाला येते, तर मग साऱ्या विश्वाचा स्वामी तो भेटूनही जीवदशेचे बंधन कायम राहते. असे अमंगळ बोल कानावरही पडू देऊ नकोस. म्हणून मद्रूप होऊन माझी सेवा भक्ती करणे ही माझी सहज भक्ती तुला मी सांगितलेल्या ज्ञानाने प्राप्त होईल आणि ती तू साध्य करावी. मग ताकोनिया काढिले लोणी मागवते ताकी घातले, परी न घेपे काही केले तेणे जेवी. लोह उभे खाय माती ते परिसाची संगती, सोने झालं या पुडती न शिविजे मळे. हे असो काष्ठापासोणी मथुनी घेतली या वणी, मग काष्टे ही कोंडोणी न ठके जैसा. तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागतील ना. अर्जुना, काय दिन करू देखता हे अंधारू, की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू. दह्यातून ताकातून मंथन करून काढलेला लोण्याचा गोळा पुन्हा ताकात एकजीव होत नाही. लोखंड मातीपासून दूर ठेवले तरी त्याला गंज चढतो, परंतु परिसस्पर्शाने त्याचे सोने झाल्यावर त्या गंजाचा लवलेशही त्याच्या ठाई नसतो. लाकडापासून मंथन करून प्रज्वलित केलेला अग्नी तेवढ्याच लाकडांनी झाकला जात नाही. त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला शरण आल्यावर सहजच तुला हे धर्माधर्म बाधक होणार नाहीत. अर्जुना, सूर्याला अंधार भेटतो का, अथवा जागेपणी स्वप्न दिसेल का. तैसे मजसी एकवटलेया, मी सर्व रूप वाचून या, आन काही उरावया कारण असे. म्हणून तयाचे काही चिंतीना आपुल्या ठाई, तसे पाप पुण्य पाही मीची होईन. जळी पडिलिया लवना सर्वी जळ होय विचक्षणा, तूज मी अनन्य शरणा होईन तैसा. ते सर्व बंधन लक्षणे पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधी वायाने होऊनी जाईल. ये तुलेनी आपैसया सुटलाची आहासी धनंजया, घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तू ते. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपात एकरूप झाल्यावर माझ्या वाचून अन्य काही उरण्याचे कारण आहे का. म्हणून तू तुझ्या ठिकाणच्या धर्माधर्माविषयी व्यर्थ चिंता करू नकोस, कारण ते सर्व मीच होईन. हे चतुर अर्जुना,
मीठ पाण्यात पडले की जलरूप होते. मला अनन्य भावाने तू शरण आलास की तू माझ्या स्वरूपात मिसळून जाशील. तेव्हा माझ्याहून भिन्नपणा राखणे हे पापाचे म्हणजे संसार बंधाच्या कारणाचे चिन्ह आहे. तेच माझ्या सर्व एकात्मबोधात असत्य ठरून जाईल. अर्जुना, एवढ्याने तू सहज सुटला आहेस. याकरिता तू मला चांगला जाणून माझी प्राप्ती करून घे, म्हणजे तू सर्व बंधनातून मुक्त होशील. या कारणे पुढती हे आधी नवा हे चित्ती, मज एकासी ये सुमती जाणोनी शरण. ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. मग सावळा सकंकणू बाहू पसरुणी दक्षिणू, आलिंगिला स्वशरणू भक्तराजुतो. न पवता जयाते काखे सुणी बुद्धीचे, बोलणे मागवते भोसरले. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी ही अटक, ते द्यावया मीख खेवाचे केले. अर्जुना, एवढ्याने तू सहजच सुटला आहेस. याकरिता तू मला चांगला जाणून माझी प्राप्ती करून घे, म्हणजे सर्व बंधनातून मुक्त होशील. हे सुमती अर्जुना, याकरिता तू मुक्तीची काळजी मनात ठेवू नकोस. सर्व व्यापक एकच एक जो मी, त्या मला ओळखून शरण ये. सर्व पदार्थ ज्याच्यामुळे रूपवान आहेत, सर्व दृष्टीचीही जो दृष्टी आहे, सर्व देशाचे जो अधिष्ठान आहे, अशा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. मग श्याम सुंदर श्रीकृष्णांनी आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून शरण आलेल्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आलिंगन दिले. ज्या स्वरूपाला प्राप्त न होता वाणी बुद्धीसह माघारी परतली, मूक झाली. वाणीला आणि बुद्धीला आकलन न होणारे जे काही ते भक्त अर्जुनाला देण्यासाठी देवांनी आलिंगनाचे निमित्त केले. हृदया हृदय एक झाले, जे हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू तो जाहला. द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू. तेव्हा सुखाचा मग तया पुरू आला जो धनंजया. तेथ वाढू तरी बुडोनिया ठेला देवो. सिंधू सिंधू ते पाओ जाये, ते पावने ठाके दुना होये. वरी रिंगे पुरवणीये आकाशही. तैसे तया दोघांचे मिळणे, दोघांनावरे जाणावे कवने. किंबहुना नारायणे विश्व कोंदले. एवं वेदाचे मूळसूत्र सर्वाधिकारेक पवित्र. श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले. तेथ गीता मूळ वेदा, ऐसे पा केवी आले बोधा. हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. आलिंगनाच्या वेळी देवांनी आपल्या हृदयातील बोध अर्जुनाच्या हृदयात घातला. देव आणि भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता द्वैत कायम राहते, पण प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य भंग होत नाही. त्याप्रमाणे देवभक्तपणा न भंगता देवांनी अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतले. तेव्हा अर्जुनाला आनंदाने सुखाचा जो महापूर आला, त्यामध्ये देव जरी सामर्थ्यवान असले तरी त्यामध्ये बुडवून राहिले. समुद्राला समुद्र मिळाला तर ते मिळणे दूरच राहते. जलाचा साठा दुप्पट होऊन जागेच्या व्याप्तीसाठी आकाशाचा भाग व्यापावा लागतो. तसे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या मिलनाचे प्रेमाचे भरते दोघांनाही आवरेना. ते कोण जाणणार? त्या दोघांच्या ऐक्याने सर्व विश्व भरून गेले, नारायणाकार झाले. याप्रमाणे वेदांचे मूळसूत्र श्रवण पठणाच्या सर्वाधिकाराचे एकमेव पवित्र स्थान असे जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णांनी प्रकट केले. या ठिकाणी गीताशास्त्र हे वेदाचे मूळस्थान आहे, हे तुमच्या कसे ध्यानात आले असे कोणी विचारले तर त्याचे प्रसिद्ध कारण सांगतो.
तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलिला स्वमुखे. म्हणून वेदा मूलभूत गीता म्हणो हे होय उचित, आणि कही एकी येथ उपपत्ती असे. जे न नशतू स्वरूपे जयाचा विस्तारू जेथ लपे, ते तयाचे म्हणिपे बीज जगी. तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी अशेखू, गीते माझी असे रुखू बीजे जैसा. म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज, गमे आणि सहज दिसतही आहे. जे वेदाचे तिन्ही भाग गीते उमटले असती सांग, भूषणरत्नी सर्वांग शोभले जैसे. ज्याच्या विश्वासात वेदराशी निर्माण झाली, तो सत्य प्रतिज्ञ श्रीकृष्ण जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक हेतू परस्पर आपल्या मुखाने बोलला. म्हणून वेदाचे मूळ स्थान गीता आहे हे आम्ही म्हटले ते योग्य आहे. या म्हणण्याला अजून एक कारण आहे. जी वस्तू स्वरूपाने नष्ट न होता ज्याचा विस्तार जेथे सूक्ष्मपणाने राहतो, ते त्याचे बीज असे जगात म्हणतात. ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्मरूपाने असतो, त्याप्रमाणे त्रिकांड वेद, कर्म, उपासना, ज्ञान गीतेमध्ये सूक्ष्मरूपाने आहेत. म्हणून वेदाचे मूळ श्री गीता आहे असे मला वाटते, आणि ते स्पष्टपणे दिसत आहे. कारण अलंकारातील रत्नांनी देहाला शोभिवंतपणा येतो, त्याप्रमाणे वेदातील 3 कांडांनी म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान याने गीतेला शोभा आली आहे. तियेची कर्मादिके तिनी कांडे कोण कोणे स्थानी, गीते आहाती ते नयनी दाखवू आईक. तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रदान हे शास्त्र, येतुलाले दुजी सूत्र उभारिले. मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया, साधनारंभू तो तृतीया ध्यायी बोलिला. जे देहाभिमान बंधे सांडुणी काम्य निषिद्धे, विहित पर्य प्रमादे अनुष्ठावे. ऐसेनी सद्भावे कर्म करावे, हा तिजा अध्याय जो देवे, निर्णय केला जो जाणावे कर्मकांड येत. आणि तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक, आचरता मोचक केवी होय पा. ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षते आलिया, देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. तीच कर्माधिक 3 कांडे गीतेमध्ये कोणत्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात ते सांगतो ऐक. तर पहिला अध्याय हा गीता शास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे. दुसऱ्या अध्यायात सांख्यज्ञान या शास्त्राचा अभिप्राय स्पष्ट केला आहे. हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र सामर्थ्यवान आहे असे दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. मग अज्ञानाने कर्मबंधनात सापडलेल्या जीवास मोक्षपदाच्या प्राप्तीसाठी जे साधन, त्याचा आरंभ कर्ममार्ग या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितला आहे. जे देहाभिमानाने बद्ध आहेत त्यांनी काम्य निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचरणे अभिमानरहित बुद्धीने करावीत. अशा रीतीने सद्भावनायुक्त अंतःकरणाने कर्म आचरावे, असा जो देवांनी तिसऱ्या अध्यायात निर्णय केला ते या गीतेत कर्मकांड जाणावे. आणि याच नित्याधिक कर्माच्या आचरणाने ते अज्ञानापासून सोडविणारे कसे होतील. अशी बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता देवांनी ब्रह्मार्पण बुद्धीने त्याला कर्म करायला सांगितले आहे. जे देहवाचा मानसे विहित निपजे जे जैसे, ते एक ईश्वरोद्वेषे की जे म्हणितले. हेच ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे, आदरिले शेषभागे चतुर्थाचेनी. ते विश्वरूप 11वा अध्याव संपे जव आगवा, तव कर्मे शुभ जावा हे जे बोलिले. ते अष्टाध्यायी उघड जाणते थे देवताकांड, शास्त्र सांगतसे आड मोडुनी बोले.
ते असे की शरीर, वाचा, मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे उत्पन्न होईल ते ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवांनी सांगितले. कर्मयोगाने ईश्वराची उपासना कशी करावी हे 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात सांगण्यास आरंभ केला आहे. 4थ्या अध्यायाच्या अखेरपासून विश्वरूप दर्शनाच्या 11व्या अध्यायाच्या अंतापर्यंत कर्मयोग मार्गाने ईश्वराची उपासना कशी करावी हे सांगितले आहे. 4थ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत 8 अध्यायात उपासनाकांड अगदी स्पष्टपणे काहीही गुप्तता न ठेवता गीताशास्त्र सांगत आहे. आणि तेनेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे ते अद्वेष्टादी प्रभुतकी अथवा अमानित्वादिकी वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू. तो 12वा अध्यायादी आणि 15वा अवधी ज्ञानफळपाक सिद्धी निरूपणासी म्हणून 4 इही ऊर्ध्वमुळांती अध्यायी ज्ञानकांड येठाई निरूपिजे. एवं कांडत्रय निरूपणी श्रुतीची हे कोडीसवाणी गीता पद्मरत्नांची लेणी लिहिली आहे. आणि याच उपासनेने प्रसन्न होऊन मिळविलेल्या ईश्वरी प्रसाद आणि गुरु संप्रदायाची प्राप्ती होऊन जे खरे कोमल ज्ञान उत्पन्न होते ते ज्ञान 12व्या अध्यायातील अद्वेष्टा सर्व भूतांना श्लोकापासून आणि 13व्या अध्यायातील अमानित्व इत्यादी श्लोकांपासून विस्ताराने सांगितले. म्हणून 12व्या अध्यायाची आम्ही ज्ञानकांडातच गणना करतो. 12व्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत 4 अध्यायात ज्ञानफल आणि त्याची सिद्धी यांचे निरूपण आहे. म्हणून ऊर्ध्वमूल या अध्याय 15व्याच्या अखेरपर्यंतच्या 4 अध्यायात ज्ञानकांडाचे निरूपण केले आहे. याप्रमाणे श्री गीता ही कांडत्रयाचे म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान निरूपण करणारी सानुली श्रुतीच आहे. गीता ही श्लोकरूपी रत्नाचे अलंकार घालून साजरी गोजरी दिसते आहे. येथपर्यंत 1450 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18वा आणि भाग 30वा यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.